आमदार जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत। खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी ट्विट केलं आहे आणि अजित पवारांचे निकटवर्ती आमदार असणारे सुनील शेळके यांच्यावर रॉयल्टी बुडवल्याचा आरोप केलेला आहे। 60-70 लाखांची रॉयल्टी असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। 60-70 लाख, पण खरं सांगायला गेलं तर मला त्याच्यातली काही माहिती नाही। म्हणजे अर्थी संजय राऊतांनी पत्र लिहिलं आहे, त्या अर्थी त्यांच्याकडे पुरावे असतील असं मला वाटतं। कसा तुमचा अनुभव आहे? तुम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, अजित पवारांचे एक निकटवर्ती आहे म्हणून त्यांचे सुनील शेळके हा मावळचा राजा आहे। आता राजा काय काय करू शकतो मी काय सांगायला नको। काय आलं कानावर तुमच्या? नाही, माझ्या कानावर खूप गोष्टी असतात, म्हणजे हे टी व्हीवर सांगण्यासारख्या नाही आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मुलावरून आता देवेंद्रजींना टीका केल्याचं पाहायला मिळालं। जे भारतीय भाषांना विरोध करतात त्यांची मुलं मात्र इंग्रजी शाळेत शिकलेले आहेत, स्कॉटिश शाळेमध्ये। भारतीय भाषांना कोणीही विरोध केलेला नाही आहे, मी पण विरोध केलेला नाही आहे। भारतीय भाषा आल्याच पाहिजेत। रामा रामो रामा प्रथमा, संस्कृत आलं पाहिजे, हिंदी आलं पाहिजे, तमिळ आलं पाहिजे, तेलुगू आलं पाहिजे, ओरिया आलं पाहिजे, बंगाली आलं पाहिजे। भाषा काय कमी आहेत? अरे या देशाची विविधता कशात आहे? तर भाषेत आहे, खाद्यात आहे, सगळीकडे आहे, पण त्याची कशाचीच सक्ती असू नये या विचाराचा मी आहे। स्वातंत्र्य भारताचा स्वतंत्र नागरिक आहे मी। मला स्वातंत्र्य हवं, काय शिकायचं? जगाच्या पाठीवर जाऊन मला स्पॅनिश शिकायचं असेल, जर्मन शिकायचं असेल, फ्रेंच शिकायचं असेल, इटालियन शिकायचं असेल, पोर्चुगीज शिकायचं, शिकू द्या मला। अडसर का आणि त्याची जबरदस्ती का? या मातीने जी मला भाषा शिकवली, माझ्या आईच्या उदरातनं बाहेर पडताना जी भाषा मी शिकलो आहे, जे माझ्या आईने माझ्या तोंड उघडताच, माझ्या तोंडातनं शब्द बाहेर पडताच आई म्हणायला शिकवलं, ती आई काय आहे? ती आई मराठीतनं येते। त्यामुळे मराठी माझ्या म्हणजे रक्ताच्या एक एक थेंबात असते। दुसरे इंजेक्शन्स देऊ नका ना आम्हाला जे घ्यायचं ते घेऊ द्या, ते टॅबलेट स्वरूपात घेऊ द्या, नाही तर ते इंजेक्शनच्या स्वरूपात घेऊ द्या। तुम्ही आमच्या तोंडात कोंबू नका। काल ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये गोंधळ पाहायला मिळाला, नाना पटोलेंचं निलंबन झालं, मात्र बबनराव लोणीकर असतील किंवा कृषी मंत्री असतील यांच्यावर कुठेही कारवाई अद्याप आहे की तुम्ही शेतकऱ्यांना सांगणार की तुमचं सगळं आम्हीच करतो आहोत, म्हणजे चड्डी बनियांपासून तुम्हाला आम्हीच देतो आहोत। एवढी मगरुरी कुठनं येते? ही एवढी मगरुरी कुठनं येते? तुमचं जेवण आम्ही देतो तुम्हाला, खायला आम्ही देतो तुम्हाला, पाणी आम्ही देतो। म्हणजे शेतकरी काही येडे आहेत की काय शेतात 12-12, 14-14 तास राबून तुम्हाला जिवंत ठेवायला? मग शेतकऱ्यांच्या संपाला का घाबरतं? बरोबर नाही, वाक्यप्रचारच बरोबर नाही की तुम्हाला आम्ही सगळं देतो। देता ते काय घरात न देता काय? त्याच्या यायला आमचाच हे आहे ना, टॅक्स कुठनं येतो? आमच्याच घशातनं येतो ना। इथल्या सर्वसामान्य माणसाच्या मेहनतीवरती टॅक्स उभा राहतो आणि त्या टॅक्समधनं तुम्ही पैसे देता काय? उपकार करता काय आमच्यावर? ही कुठली सत्तेची मगरुरी की तुमचा बाप आहे, तुमचा बाप आहे? माझा बाप कोण आहे ते मी ठरवतो ना, तुम्ही कशाला ठरवता माझा बाप कोण आहे? माझी आई ठरवेल माझा बाप कोण आहे, तुम्ही नाही ठरवायचं माझा बाप कोण आहे। शक्तीपीठवरून आपण पाहिलं तर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे। आज 400 लोकांवर गुन्हे दाखल झालेत, राजू शेट्टींपासून अनेक कार्यकर्ते। जोर जबरदस्तीने तुम्ही महाराष्ट्रात काहीच करू शकणार नाही। या देशाने काळ्या कायद्याविरुद्ध लढताना पंजाबच्या सीमेवरती, दिल्ली पंजाबच्या सीमेवरती अनेक शेतकऱ्यांना बघितलं, अशी जोर जबरदस्ती केली, पण अखेरीस पूर्ण सैन्य घेऊन उतरलेल्या सरकारला माघार घ्यावी लागली। जनता जेव्हा हट्टाला पेटते तेव्हा ते हट्ट पुरवले गेले पाहिजेत, नाही तर जनता तुमचं करेक्ट कार्यक्रम करायला मोकळी होऊन जाते। रायगडजवळ ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायतीचं नाव निजाम छत्री आहे। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये गोपीचंद पडळकर त्या ठिकाणी गेला होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे, गोपीचंद पडळकरांना सांगतो की शिवाजी महाराजांनी 722 एकर याकूब बाबा नावाच्या संताला दिली होती। एक अवलिया होता, त्याला शिवाजी महाराजांनी 722 एकर दिली होती। मागणी करा ना की ती जमीन काढून घ्या म्हणून, कशाला मुसलमानाला जावं जमीन द्यायची? करा मागणी। आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड होते आणि याकूब नावाचे एक संत होते, त्यांना 700 एकर जमीन शिवाजी महाराजांना दिली होती, ती माघारी घ्या अशा पद्धतीची एक मागणी या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे। बघू हे सरकार ते करत आहे का, असं देखील त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन अरविंद वारकेसह निलेश पुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।